नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, जुने जाणते नेते आहेत. सुधीरभाऊ, महाराष्ट्रामध्ये सध्या औरंगजेबाचा विषय खूप तापलाय आणि त्याचं पर्यवसान थेट दंगलीमध्ये झालं. औरंगजेबाचा विषय हा रिलिव्हंट नाहीये असं संघ म्हणतोय. मग एवढा गदारोळ औरंगजेबावरून का? नाही, खरं आहे ना. आता अबू आझमींनी हे रिलेव्हंट नसताना असा विषय केला, औरंग्याचं उदात्तीकरण केलं. अरे कशाला? आणि हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे की अबू आझमी सारखे जे लोक आहे हे कशाला अशा पद्धतीने बोलताय. औरंग्या हा काही या देशाचा स्वाभिमान नाही आहे, देशाचा गौरव नाही आहे. ज्यांनी आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं, पाण्याच्या थेंबाथेंबासाठी मोहताज केलं. आपला भाऊ दारा शुको तो ज्ञानी होता, त्याला संपवलं खुर्चीसाठी. बरं, ज्याची मदत घेऊन संपवलं त्याही भावाला संपवलं. पोरगा बाहेर गेला, जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार करण्याचं काम करायचा, स्वतःला गाजी समजायचा, तलवारीच्या जोरावर धमक्या देऊन धर्मांतरण करवायचा, स्वतःला तो आगमगीर समजायचा. फाटऱ्या तर खूपच होता, पण त्याच्या एवढा फाटऱ्या कोणीच नव्हता. सैन्याच्या मधात राहायचा आणि फाटऱ्या होता. तुम्हाला माहिती आहे की 12 मे 1666 या फाटऱ्या, हा औरंग्या, याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी असा आवाज काढला, अरे दरबार तेरा है मगर आवाज दख्खन के शेर का है. काय फाटले त्याचे, फाटलेला होता तो. काय तो औचित्यच काय. महाराष्ट्रातले नेते पण ते औचित्याचा मुद्दा बनवतात. नितेश राणे सातत्यानं बोलतायत, विश्व हिंदू परिषद बोलतीये, पतित पावन संघटना बोलतीये. हे नेते औरंगजेबाला एवढं महत्व का देतात? कुठं महत्व देत आहे? अबू आझमी जे म्हणाले तर त्याला जर उत्तर दिलं नाही तर लोकांना खरं वाटेल की हा तर मोठा सयन्सा, हा फार चांगला होता. देऊन झालं, एक आठवडा झाल्यानंतर पण त्याचं कवित्व चालूच राहिलं. उत्तर देऊन झाल्यानंतर याचं कारण तुम्ही आहे. तुम्ही चारदा तोच प्रश्न विचारता. आता तुम्हीच माझा प्रश्न विचारता. पण तुम्ही भाऊ, मी तुम्हाला यासाठी विचारलं कारण तुम्ही जुने नेते आहेत भाजपचे, म्हणून तुम्हाला विचारलं. जे नवीन लोक बोलतात की कबर उखडली पाहिजे, कबर उखडून टाकली पाहिजे, काही ठेवलं नाही पाहिजे. अरे आता जुन्यांना विचारून काय फायदा आहे भाऊ? आता आम्ही जुने झालो. नाही, पण विचार शेवटी जो आहे तो तोच आहे म्हणून विचारला. नाही, असं काही नाही आहे. जुने झालो आहे आम्ही, काही विषय नाही तो. नाही, जुने जाणते नेते यासाठी की त्यांचा विचार जो आहे तो मुळापासून आलेला विचार आहे. मूळ संघाचा, जनसंघाचा, भाजपचा विचार जोपासणारे तुम्ही लोक आहात. म्हणून की औरंगजेबाची कबर उखडली पाहिजे. आता तुम्हाला वाटतं की या गोष्टींची गरज आत्ताच्या घडीला आहे की नाही, याचं कारण मी पुन्हा पुन्हा सांगतो, क्रियेची प्रतिक्रिया असते. छावा चित्रपट सुरू आहे. तुम्ही छावा चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला, बाहेर निघताना मी चित्रपट जेव्हा बघितला, मी तर अनेक शो आयोजित केले त्याच्यासाठी की इतिहासाची जाणीव असली पाहिजे. मनात आपण विचारही खरंच केला ना तर काटाच येतो. मी अनेक महिलांना उकसाबुकशी रडताना पाहिलं. आता अशा वातावरणामध्ये कारण नसताना अबू आझमींनी हे आग लावली. आता ही अबू आझमीची आग आहे की याच्या मागे ही काही शक्ती आहे का हे तपासावं तर लागेलच. नागपूर एवढं शांत असतं, ते नागपूर कसं काय इतकं व्हायलंट झालं? आता मुख्यमंत्री आता बोलताना म्हणाले की असे जे लोक असतील ते कबरीत सापडले तरी त्यांना शोधून आणू. विशेष समुदायाकडं तुमचा निर्देश आहे? कधीच नाही. आणि मला माहिती आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप याच्याशी जोडल्या गेलेला आहे. माझे वडीलही विभाग संघ जागक होते. हा हेतूच नाही, कोणी धर्माच्या विरुद्ध हा हेतू आमचा असूच शकत नाही. तुम्ही मनात विचार करा, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होते, एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं, असा भाव कसा असेल? शहीद अब्दुल हमीदसाठी आर्मीचा कायदा बदलवून त्याला आपण सॅल्यूट केलं, हा धर्माचा विषय कसा असू शकेल? रावण काय ब्राह्मण होता ना, असं म्हणजे मी वाचलं. आता उद्या मला पुरावे मागू नका. मी जे लहानपणी आहे तो प्रचंड ज्ञानी ब्राह्मण होता, मग त्याला आम्ही पेटवतो म्हणजे आम्ही हिंदू विरोधी आहोत का? करणी, त्याची करणी. आणि म्हणूनच रावणाच्या मृत्यूनंतर माँ मंदोदरी जेव्हा भेटायला गेली प्रभू रामाला, तेव्हा हाच तर फरक सांगितला की प्रभुजी मैं तो पीछे से आई, सिर्फ छाया गिरने के बाद आप सम्मान और माँ का दर्जा दे रहे, और मेरे पति थे वो हर पर स्त्री के और गलत नजर से देखने थे, तो उनका मरना तो पक्का ही था ना. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा प्रश्न धार्मिक नाही आहे, हा आचरणाशी, कृतीशी, वाईट वागणुकीशी आहे. पण ती वाईट वागणूक ज्यांनी केली त्याच्यामध्ये कोरटकर आहेत, सोलापूरकर आहेत, बाकीचे लोक आहेत, त्यांच्या विरोधात पतित पावन व्हीएचपी आंदोलन करत नाही असा आरोप होतो. नाही, कडक कारवाई त्यांच्यावरही केली, याच्याबद्दल तर माझं दुमत नाही. शेवटी कोणी असेल, मग अशा पद्धतीने आपण जर वागलो तर मग लोकांना आपल्यावर बोट ठेवायला जागा मिळते.
सुधीर भाऊ खूप खूप धन्यवाद मुंबई तकची बातचीत केल्याबद्दल. तर सुधीर भाऊनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना सोडलं जाणार नाही आणि ही बाब जी आहे ती अधोरेखित केली. कॅमेरामन सचिनसह अभिजित, मुंबई तक.